चा पूर्ण दिवस गाजला तो ठाकरेंचे 6 खासदार फुटल्या या चर्चांनी आणि या बातम्यांनी। त्या संदर्भात आज काय काय घडलेलं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। ऑपरेशन टायगर मध्ये ट्विस्ट 6 पैकी 2 खासदारांची पत्रावर सही नाही। 2 खासदार उद्या बैठकीला हजर राहणार। ठाकरेंच्या शिवसेनेला अशा सूत्रांची माहिती। बैठकीनंतर ठाकरेंची शिवसेनेची पुढची रणनीती ठरणार। उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटले। बंडखोर खासदारांकडून वेगळा गट स्थापन। लोकसभा अध्यक्षांकडून या गटाला मान्यता। हे खासदार शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार। खासदारांना 15 कोटी दिले। संजय राऊतांचा दावा। 15 कोटी घेतल्याशिवाय खासदार विमानात बसायला तयार नव्हते। संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय। शिरसाटांचा हल्लाबोल। राऊतांचे आरोप नेहमीचेच। राऊतांच्या आरोपांवर शिरसाटांचं उत्तर। मी पुण्यातच आहे, दिल्लीला गेलो नाही। खासदार ओमराजे निंबाळकरांचा TV9 सोबत एक्सक्लुझिव्ह संवाद पाहायला मिळतोय। मात्र ठाकरेंसोबत आहात का या बोलण्यास यावर ओमराजे निंबाळकरांनी नकार दिला। पवनराजे हत्याकांडाचा काल 20 वर्षांनी निकाल येणार होता। निकाल बाजूने हवा असेल तर आमच्या सोबत या असा ओमराजेंवरती दबाव आहे। संजय राऊतांचा दावा। मला शिंदेच्या शिवसेनेकडून कोणताही संपर्क नाही। कुणीही पैशाची ऑफर दिली नाही। मी काल, आज आणि उद्या आणि कायम ठाकरेंसोबत TV9 मराठीशी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे खासदार राजाभाऊ वाजेंनी बंडखोरीचा जो आहे तो आरोप फेटाळलेला आहे। खासदार राजाभाऊ वाजेंना आलेल्या ऑफर्स नाकारून ठाकरेंसोबतच 14 एप्रिलला एक कमिटी येऊन गेल्याचा वाजेंच्या वडिलांचा दावा। 100 कोटींच्या विकास कामांची ऑफर। वाजेंच्या वडिलांची माहिती। एक चिन्हावर जिंकून तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये कसे जाऊ शकता? ठाकरेंचे खासदार शिंदेच्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले नाहीत। हे सगळं घटनाबाह्य आहे। खासदार फुटीवरून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचं ट्विट। तर ठाकरेंचे 6 खासदार फुटले त्यावरून विरोधकांनी काय काय आरोप केलेले आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। ऑपरेशन टायगरशी भाजपचा काही संबंध नाही। खासदार कुठे का जात आहेत? ठाकरेंनी आत्मचिंतन करावं। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। तर भाजपकडे स्वतःचे नेते बनवण्याची ऐपत नाही। डिलिमिटेशन बिलवरून भाजप सुडानं पेटून उठलेला आहे। सुषमा अंधारेंचा आरोप। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं। 2029च्या निवडणुकीत प्रत्येक खासदाराला पुन्हा तिकीट। एका खासदाराला केंद्रीय मंत्रीपद तर मतदारसंघात मुबलक निधी देणार। शिंदेंचं आश्वासन। सूत्रांची माहिती। आम्ही अजूनही कोणाकडेही गेलेलो नाही। ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नाही। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांची प्रतिक्रिया। संजय देशमुख फुटले तर त्यांना गाडी सकट पेटवून देऊ। वाशिममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखांची संजय देशमुखांना धमकी। उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत जाणार। मी कोणासोबत हे उद्याच कळेल। जे ठाकरेंसोबत आहेत ते दिल्लीला नसतील। संजय दिना पाटलांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। हा सर्व प्रकार पैशाचा फाटाफूट करून तुम्ही बळ वाढवू शकत नाही। माझ्या मराठवाड्यातील 3ही पक्ष सोडून गेल्याचं मला दुःख। चंद्रकांत खैरेंकडून नाराजी व्यक्त करत एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री व्हायचं आहे। शिंदे गटाकडे पैशाशिवाय दुसरं काही नाही। खासदार आमदार फुटले तरी शिवसेना आहेच। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया पाहायला मिळाली। तर आता एक खासदार सोडून ठाकरेंचे सर्व खासदार आमच्याकडे येतील। भंडाराच्या शिंदेच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा दावा। हे सर्व खासदार मशाल चिन्हावर आणि ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आलेले आहेत। शिवसैनिक शांत बसणार नाहीत। जो काही राडा व्हायचा आहे तो होईल। आता सोडणार नाही। संजय राऊतांचा इशारा। तर संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस आहे। जेव्हापासून राऊतांनी सूत्र स्वीकारलेले आहे तेव्हापासून अधोगती लागलेली आहे। राऊतांचा पांढरा पाय काळा कसा होईल याकडे लक्ष पाहिजे। गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा पाहायला मिळतोय। तर सध्या 6 खासदार फुटल्यात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। तर 6 खासदार फुटल्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या ते गळाला लागलेले आहेत। 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरेंच्या खासदारांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होईल। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हा सोहळा पार पडणार आहे। सूत्रांनी ही माहिती दिली। उद्धव ठाकरेंसोबत असून सच्चा शिवसैनिक आहे। माझ्यावर शंका करण्याची गरज नाही। फुटलेले खासदार नागेश आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा आष्टीकरांचं वक्तव्य। कृष्णा आष्टीकर नांदेड परिषदेतून मवियाकडून निवडणुकीच्या रिंगणात। तहात हरलो भारत महाभारतामध्ये वाचा
रामदास पाटील सुमठाणकर यांची सुमठाणकरांना ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला होता। सुमठाणकरांनी कृष्ण आष्टीकरांसाठी जागा सोडली होती। कृष्ण आष्टीकरांचे वडील नागेश आष्टीकर शिवसेनेच्या वाटेवर। नागेश पाटील आष्टीकर स्वतःला 30 मार खान समजतात। आष्टीकरांच्या जेवणावळ्या कुठे झाल्या ते आम्हाला माहिती। या टीमचे कॅप्टन संजय देशमुख आणि व्हाईस कॅप्टन आष्टीकर आहेत सुषमा अंधारेंचा। खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभा अध्यक्षांना पत्र। खासदारांचा स्वतंत्र गट किंवा विलिनीकरणासंदर्भात मान्यता देऊ नये। कुठल्याही निर्णयाआधी आमचं मत विचारात घ्यावं। गटनेते अरविंद सावंतांची पत्राद्वारे मागणी। तर ओमराजे निंबाळकर एका खासगी गाडीतून माध्यमांना टाळून दुसऱ्या गेटनं पुणे विमानतळामधून बाहेर दिल्लीतून आल्यावर गेल्या 3 तासांपासून ओमराजे निंबाळकर व्हीआयपी लाऊंजवरती बसून होते। भाऊसाहेब वागचौरेंनी बैठकीत 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली। एकानं स्वतःच्या मुलीची शपथ घेतली। आम्ही तुमच्या सोबत आहोत असे म्हणाले संजय राऊतांचा दावा। आईबाबांनी साईबाबांची शपथ घेऊन पक्ष वाढवता येत नाही। बाळासाहेब ठाकरेंचे विचार टिकवले असते तर ही वेळ आली नसती। विचार सोडले हे सांगायला सुरुवात करा। राऊतांना भाजपच्या नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। आतापर्यंत 5 वेळा शिवसेना फुटल्याच्या घटना घडलेल्या आहेत। 1991 साली छगन भुजबळ, 1998 ला गणेश नाईक, 2005 ला नारायण राणे, 2005 लाच राज ठाकरे आणि 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं। तर या संपूर्ण राजकीय घडामोडींवरती विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। उद्धव ठाकरे डरो मत, हम तुम्हारे साथ हे। शेवटी जे घडणार आहे ते घडणारच, भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याच्या मार्गावर पक्ष फुटणे, खासदार फुटणे याला पक्ष नेतृत्वाची अकार्यक्षमता जबाबदार। आमदार संजय गायकवाडांची उद्धव ठाकरेंवर टीका। सो कॉल्ड चाणक्यांना वाटतंय आम्ही राजकारण करतोय पण त्यांना दिसत नाही की आपण देशाची वाट लावतोय। खासदारांच्या फुटीवर अंजली दमानी यांची संतप्त प्रतिक्रिया। शिंदेंनी केलेलं ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन गिधाड। ठाकरेंच्या खासदारांना 25 कोटींपेक्षा जास्त पैसे दिले असतील। मोदी सरकार पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात पक्ष फोडतंय, नाना पटोलेंचा निशाणा। ऑपरेशन टायगरशी भाजपचा काही संबंध नाही। खासदार कुठे आणि का जात आहेत? उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावं। ठाकरेंच्या खासदार फुटीच्या प्रश्नावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर। तर सर्वजण सोडून का चालले याचं ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं। रामदास कदमांची प्रतिक्रिया। मातोश्रीवरून बऱ्याच वेळेस आम्ही गेटवरूनच परत आलेलो आहे। एकनाथ शिंदेंकडे जायला कधी अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही। खासदार फुटीवरती ठाकरेंचे आमदार बाबूराव पाटील कुहळीकरांचं वक्तव्य। 2024 ला लाच तुमची शेवटची निवडणूक आहे। 2029 भविष्य कशाला करताय? मुरलीधर मोहोळ यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। तर ठाकरेंशी काँग्रेस सोबत गेले तेव्हाच त्यांचं हिंदुत्व संपलं, मुरलीधर मोहोळांची टीका। यावेळी किती खोके दिले काय माहिती? पक्षात गेल्यावरती कॉन्ट्रॅक्ट मिळतं, 40% कमिशन मिळतं, फक्त सत्ता मिळवणं हे सरकारचं उद्दिष्ट। पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका। ओमराजे निंबाळकर गद्दारी करू नका, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा कमेंट्स व्हायरल झाल्यात। तर ओमराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा मग दुसऱ्या पक्षात जावं। धाराशिवच्या ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया। आता बघूयात राजकीय टॉप 9 घडामोडी। विधान परिषदेत 11 जागांसाठी उद्या मतदान। 31 उमेदवार रिंगणात। मतदानासाठी ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकेचा वापर होणार। 22 जून रोजी मतमोजणी। विधान परिषद निवडणूक मतदानाच्या 1 दिवसांपूर्वी काँग्रेस नगरसेवक नागपुरात गुप्त ठिकाणी। गोंदियातील काँग्रेसचे 120 पेक्षा जास्त नगरसेवक सिक्रेट प्लेसमध्ये मुक्कामी। पुण्याच्या रांजणगावामध्ये मुख्यमंत्र्यांकडून कार्यकर्त्यांना शिस्त पाळण्याचे निर्देश। लाईनमध्ये थांबा अन्यथा भेटणार नाही असा स्पष्ट इशारा। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर कार्यकर्त्यांकडून रांग लावून स्वागत। अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या सकाळी 8 ते 4 या वेळेत मतदान। 7 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार। एका केंद्रावर एका पोलीस अधिकाऱ्यासह 6 पोलीस कर्मचारी राहणार। चंद्रपूर महापालिकेत विजय वडेट्टीवारांना धक्का। खासदार प्रतिभा धानोरकर गटाचे सुरेंद्र आडबाले नवे गटनेते झालेत। नागपूर विभागीय आयुक्तांकडून नव्या गटनेत्याबाबतचा प्रस्ताव मान्य करण्यात आला। धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांनी गटनेता बदलण्यासाठी दिलं होतं पत्र। कर्जमाफीच्या बैठकीसाठी आता रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र। ट्विट करत रोहित पवारांची माहिती। पुढील 2 ते 4 दिवसात सरकार बैठक बोलावेल अशी अपेक्षा। सरकारनं दगाफटका केल्यास त्यांना परवडणार नाही, रोहित पवारांचं ट्विट।
गोवा सहलीवरून देगलूरचे नगरसेवक लातूरमध्ये पोहोचले. खासगी हॉटेलमध्ये थांबवण्यात आलं असून उद्या मतदानासाठी देगलूरला रवाना होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग. रत्नागिरीमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये आज भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक. सहदेव बेटकर यांच्यासह 300 जणांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश. पुरंदर विमानतळाचे 15 ऑगस्ट पर्यंत भूसंपादन पूर्ण होणार. 10 जून पर्यंत 650 शेतकऱ्यांना 950 कोटी रुपयांचं वाटप. तर उद्या सरकारकडून 500 कोटी रुपये मिळणार. जिल्हाधिकारी जितेंद्र रेड्डी यांची माहिती.